नमस्कार मंडळी, मायबोली व्लॉग्सच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण आलो आहोत परळ एसटी डेपोमध्ये भेट देण्यासाठी। कारणही खास आहे। इथे तुम्हाला मागे ही लालपरी दिसते। लालपरी म्हणजे आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय। या लालपरीतून आपण अनेकदा प्रवास केलेला आहे। ही गाडी अतिशय सुरक्षितपणे आणि जबाबदारीने घेऊन जाते। पण त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील जे आर्थिक घडामोडी आहेत किंवा जमा आहे किंवा खर्च आहे, त्याची जी गाडी आहे ती व्यवस्थित चालवणं ही आपली जबाबदारी असते आणि त्याच्यासाठी कदाचित आपल्याला मार्गदर्शनाची पण काही वेळा गरज पडते। एस स्क्वेअर इन्व्हेस्टमेंट यांचा स्टॉल आज परळ एसटी डेपोमध्ये लावण्यात आलेला आहे। तर त्यांना आज आपण इथे भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत। चला तर मग। मुंबईच्या परळ डेपोमध्ये 300हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी काम करतात। रेकरिंग डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट याच्या व्यतिरिक्त म्युच्युअल फंड, SIP यांचं कंप्लीट नॉलेज देण्यासाठी, त्याचप्रमाणे योग्य वेळी योग्य इन्व्हेस्टमेंट कशी करावी यासंबंधी नॉलेज देण्यासाठी एस स्क्वेअर इन्व्हेस्टमेंट यांनी आजचं हे शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केलेलं आहे आणि या आगारातील बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी इथे हजेरीही लावलेली आहे माहिती घेण्यासाठी, त्याचप्रमाणे पुढच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन्ससाठीही। प्लॅन ह्याच्यात काय आहे, समजा माझ्याकडे 25 लाख असतील, ते मी गुंतवले 25 लाख 10 वर्षांसाठी। तर मला दुसऱ्या महिन्यात म्हणजे आता मी ऑगस्टमध्ये मी हे गुंतवणूक केली, तर सप्टेंबरपासनं मी विड्रॉ करू शकतो 12,500 दर महिन्याला पुढच्या 10 वर्षांसाठी। ठीक आहे, 10 वर्षांसाठी मी 12,500 मी विड्रॉ करते आणि त्याच्यात मग माझी 10 वर्षांसाठी मी विड्रॉ केले 12,500, तर मी टोटल संपूर्ण मी विड्रॉ केले 15 लाख। कशातली 25 मध्ये। तरी सुद्धा 10 वर्षांनंतर 10 वर्षांनी सुद्धा माझ्याकडे 66 लाख 14% प्रमाणे मला मिळेल। हा सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन आहे। याच्यात काय आहे की आपण एक अमाऊंट भरतो आणि आपण दुसऱ्या महिन्यापासून आपण सुरुवात करतो काढायला। समजा मी ही नाही काढली, विड्रॉ नाही केली, मला गरज नाही आहे, मला 12,000ची माझा पगार येतोय, मी खुश आहे, मला हे फक्त मल्टिप्लाय करायचे, मी तशीच ठेवली। 10 वर्षानंतर त्याची किंमत होते 81,65,000 14%। म्हणजे SIP मध्ये आपण काय करतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट आपण दर महिन्याला आपण टाकत जातो एक छोटी अमाऊंट, ह्याच्यात एक मोठी अमाऊंट टाकायची आणि काढत राहायची आणि ती पण मल्टिप्लाय करायची। आता बरीच लोक काय करतात, सुरुवात करतात SIPनी, म्हणजे एक झाड लावतात, ते झाड मोठं झालं ओके की मग त्यातलं पण अमाऊंट एक छोटी काढतात बाहेर आणि ते SWP मध्ये। त्याच्यात काय होतं, ते इथून पण कमवत आहेत आणि दुसऱ्या प्लॅनमधनं पण बरं साधारण। तर हा एक पूर्ण, आता ही एक दुसरं एक फंड आहे। आपण म्हणतो ना की म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट करतोय पण आम्हाला रिटर्न्स मिळत नाहीत। बऱ्याच लोक म्हणतात की अरे आम्हाला रिटर्न्सच नाही मिळत, एवढी वर्ष झाली तरी पण, 2-3 वर्ष झाली तरी पण रिटर्न्स नाही मिळत। तर हा एक फंड आहे, तो सगळ्यात खूप म्हणजे त्यांनी 12%च्या वरती गेलाच नाही तो, पण ह्या इन्व्हेस्टरनी 10,000 इन्व्हेस्ट केलेले ओके। तरी पण बघा, जर तुम्ही बघितलं 10,000 इन्व्हेस्ट केले, व्हॅल्युएशन 10,000 आहे। 1 वर्ष झालं, किती झाले, 2,30,000 इन्व्हेस्ट केले, मिळाले किती, कमी झाले ना। तसं करत करत दर महिन्याला इकडे किती झाले, 5 लाख झाले, इकडे हार्डली काही वाढले। 4 वर्षांनी। पण ह्यानी ना ओव्हरऑल हे 25 वर्षासाठी आहे आपण, पण ह्यानी जर तुम्ही बघितलं तिकडे, जर आपण इकडे बघितलं तर हा ऑन एन ॲव्हरेज जे आपण व्याज जर म्हणतो ना, व्याज आपल्याला एवढं मिळतंय 12%, 14%, ह्यानी 12.5% दिलेलं आहे। पण 25 वर्षानंतर सुद्धा
ह्यांची इन्व्हेस्टमेंट किती झाली? 29 लाख. मिळाले किती? 5 करोड. 5,57,00,000. म्हणजे काय की तुम्ही हे लॉंग टर्मसाठीच बघायचं. जर शॉर्ट टर्मसाठी तुम्ही बघत असाल तर हे नाही कळलं. हे लॉंग टर्मसाठीच तुम्हाला बघितलं त्याप्रमाणे असं आहे. समजा मध्ये इन्सिडेंट झाला. हां, ते झालेले आहेत. आमच्या क्लायंटमध्ये पण झालेले आहेत की एक आमचा एक क्लायंट होता, त्याचं दर महिन्याला तो 5-10 हजार भरत होता, पण त्याच्यामध्ये जॉब गेला. मग त्यांनी ते बंद केलं, पण त्यांनी ते पैसे काढले नाही, तसेच ठेवले. तरी पण ते त्यांचा व्याजदर वाढत गेला आणि ते मुद्दल त्यांची अमाऊंट पण ती वाढली. फक्त एवढंच आहे, जेवढी त्यांना एक्सपेक्टेड होती तेवढी नाही मिळाली, पण ती वाढली असं आहे. आता बऱ्याचदा काय होतं की आपल्याला इमर्जन्सीमध्ये एक समजा तुमचे 6 वर्ष कंप्लीट झाले, 6 वर्ष 7 वर्ष झाली किंवा 10 वर्ष झाली, तुमच्याकडे एक लमसम अमाऊंट जमा झाली म्युच्युअल फंडच्या थ्रू. तुम्हाला एक साधारण एक अचानक 10 लाखाची गरज लागली, तर तुम्ही बँककडे न जाता तुम्ही तुमच्या या अमाऊंटमधूनच तुम्ही विड्रॉ करू शकता. फॉर एक्झाम्पल, आता जर समजा तुमची 30 लाख झाली असेल, ओके, त्यातनं तुम्ही 10 लाख विड्रॉ करा, बाकीची तशीच पुढे चालू राहू देत. ती मल्टिप्लाय होऊन पुढे राहते, वाढत राहील असं आहे. आज आपण या एस स्क्वेअर इन्व्हेस्टमेंटच्या फाउंडर शशांक राणे. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल, आज आपण तुमच्या ऑफिसमध्ये नाही भेटलो तर एक अशा ठिकाणी भेटलेलो आहोत जिथे सर्वसाधारण माणसांची ये जा असते. राईट. हे आम्ही ॲक्च्युली आज हा आमचा उपक्रम ठेवला आहे ST महामंडळाच्या डेपोमध्ये परळला. आणि आमचा इथे हेतू आहे की बेसिकली जे ड्रायव्हर्स आहेत, क्लिनर्स आहेत, त्यांना काहीच माहिती नाही आहे म्युच्युअल फंडबद्दलची, तर त्यांना आम्हाला एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून आम्ही चालू केलेलं आहे. एक काउंटर ठेवलेलं आहे आणि वी आर गिविंग नॉलेज टू देम की SIP काय आहे. SIP एक सवय आहे बेसिकली, आणि ती तुमच्या म्हणजे अमाऊंटला वाढू शकते. त्यांना माहितीच नाही की SIP काय आहे ते. बेसिकली इट इज अ रेप्लिका ऑफ RD. तुमचं रिकरिंग डिपॉझिट तुम्ही ओपन करता बँकांमध्ये. डिपॉझिटचं सध्याचा परिस्थिती असे आहे की इफ यू सी एनी नॅशनलाइज बँक्स, त्याचं रेट ऑफ इंटरेस्ट इज 6%, 6 to 6.5, आणि वे फॉरवर्ड ते आता अजून कमी होणार आहेत. इट माइट बी अराउंड 5% ऑल्सो. आणि इफ यू कम्पेअर विथ द इन्फ्लेशन, महागाई जे आपण म्हणतो, तर तुमची मुद्दल वाढली पाहिजे लॉंग टर्ममध्ये तुमच्या महागाईला काहीतरी मात करण्यासाठी. तिथे मग पर्याय हा येतो तुमचा म्युच्युअल फंडचा. म्युच्युअल फंड विल कंपाऊंड युअर अमाऊंट. तुमचं ते कॉर्पस वाढेल. मिनिमम ॲटलीस्ट यू कॅन एक्सपेक्ट इज 12% ग्रोथ मिनिमम इन द लॉंग रन. दॅट इज वॉट वी प्रमोट. बेसिकली असं की आम्ही कॉर्पोरेटला पण आम्ही पिच करतो, पण हे एक आमच्याकडे उपक्रम असतो की दर महिन्याला आम्ही 2 असे संस्था आम्ही निवडतो जिथे अगदी रसादार लोकांना पण आम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकतो SIP बद्दल, की SIP काय आहे, गुंतवणूक काय आहे, इक्विटी काय आहे, याचं आम्ही ते मार्गदर्शन करतो. त्याच्या आधी आता रिसेंटली म्हणायचं झालं तर वी हॅड डन इट महिला आयोग आहे कमिशन, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही केलं, महिलांसाठी आम्ही केलेला हा कार्यक्रम इन द मंथ ऑफ जुलै. आत्ता परत येणाऱ्या आमच्या काही दिवसांमध्ये आम्ही म्हाडामध्ये पण करणार आहोत कार्यक्रम. चालू असतं आम्ही ऑलमोस्ट एव्हरी मंथमध्ये आम्ही 2 उपक्रम असे घेतो की नॉर्मल सगळ्यांना पोचले पाहिजेत आमची इन्फॉर्मेशन. मॅनेजमेंट टू गेट एंट्री इन टू इट. बेसिकली परमिशन मिळायला खूप वेळ लागतो. पत्र व्यवहार, यू नीड टू हॅव पेशन्स. जो म्युच्युअल फंडला लागतो पेशन्स, तो इथे लागतो मला टू गेट इन टू द वन कंपनी. पेशन्स विल पे. जसं SIP मध्ये तुम्हाला तुम्ही त्या पेशन्सला तुमचे पैसे वाढतील, तोच प्रकार आहे. दे नीड हँड होल्डिंग आणि दॅट वी डू थ्रू अवर स्टाफ. आम्ही प्रत्येकाचा आम्ही नंबर शेअर करून घेतो. आमचं ॲप आहे, मोबाईल ॲप आहे. तर काही ज्यांच्या अडचणीचा वी ऑलवेज ट्राय टू डू द हँड होल्डिंग, कारण ते टोटल नवीन आहे त्या फील्डसाठी. सांगतो की हा प्रकार हा तुमच्या लॉंग टर्मसाठी आहे. 20 इयर्स तुम्ही बघू नका. अगदी 500 रुपये पण असले पण ती चांगल्याची वाढ होईल. एक एक्झाम्पल दे, जर तुम्ही 1000 रुपये टाकलेत येणार 30 वर्षासाठी, तर तुम्हाला एक अराउंड तरी पण 30 लाखाच्या वर तुमचं मुद्दल जमा होते. इट्स अ बिग अमाऊंट. पेशन्स विल पे. दॅट्स इट. आमच्याकडे बेसिकली वी हॅव इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, मेडिकल आणि म्युच्युअल फंड्स. PMS आहे आमच्याकडे.
हो, आणि आमचे 500पेक्षा अधिक ग्राहक आहेत आतापर्यंत जुडलेले आमच्याबरोबर. वी हॅव अ टेस्टिमनी ऑफ देम. शुअर. थँक्यू. बाय. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव सांगाल का? रोहन अरविंद खलिपे. तुम्ही इथे परळ डेपोमध्ये इन्चार्ज आहात, स्थानिक प्रमुख. स्थानिक प्रमुख म्हणून आहात. आणि आजचा जो हे मार्गदर्शनचा कार्यक्रम इथे सुरू आहे एसक्यूआर इन्व्हेस्टमेंट तर्फे, तर तुम्हाला कसं काय सुचलं, म्हणजे यांच्याशी संपर्क किंवा ह्यांनी तुम्हाला संपर्क केला त्यावर तुम्ही कसं काय डिसिजन घेतलं की करायला हवं? यांनी आमच्या आगारस्कर साहेबांना संपर्क केलेला आणि आगारस्कर साहेबांनी मला कॉन्टॅक्ट करायला सांगितलं. अच्छा. जेव्हा ते मला कॉन्टॅक्ट झाले तेव्हा मी स्वतः या कन्सेप्ट मध्ये आहे. अरे वा. त्याच्यामुळे मी त्यांना बोललो की ते तुम्ही करा. आणि सध्याच्या घडी अनुसार आणि इन्फ्लेशन रेट पाहता ह्याची गरज आहे लोकांना. आणि लोकांना बँक, FD, पोस्ट ह्याच्या व्यतिरिक्त म्युच्युअल फंड, इक्विटी ह्याबद्दल काहीच माहिती नाही. ह्या कर्मचाऱ्यांना ह्याच्यावर मार्गदर्शन मिळेल याकरिता मी त्यांना परवानगी दिली. अरे वा, मस्त. आणि म्हणजे कसं काय तुम्ही पण बोलला असाल सहकाऱ्यांशी किंवा कर्मचाऱ्यांशी की असं असं आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटचा हा स्टॉल लागतोय, तर तुम्ही जाणून घ्या. तुम्हाला काय त्याच्याबद्दल प्रतिसाद कसा आला? प्रतिसाद चांगलाच आला. तसंच मी त्यांनाही विचारलं, ज्यांनी जे कन्सेप्ट चालू केलेला आहे त्यांनाही प्रतिसाद चांगला मिळालेला आहे. आणि भविष्यात त्यांना सांगितलं कंटिन्यू 3-4 दिवस ठेवा, एका दिवसात सगळे कव्हर अप होणार नाहीत आणि सगळ्यांचं झालं पाहिजे. मिनिमम 500 का असेना, पण त्यांनी SIP करावी. बरोबरच आहे. कारण प्रत्येकाला म्हणतात गुंतवणूक करायची, पण कुठे करायची एक भीती पण आहे मला की राहतील की नाही पैसे. त्याबद्दल देखील प्रश्न उद्भवले तर त्यांना सांगितलं तुमचे जे डिपॉझिटरी असते, CDSL असेल, NSCL असेल, त्याचे तुमचे सेव्ह होतात, रेकॉर्ड त्याचे सेव्ह राहतो. अच्छा. नाही, खूप चांगलं. आणि तुम्ही हे म्हणजे एक पुढचं पाऊल उचललं ते खूपच छान आहे. आणि काय साहेबांनी सांगितलं आणि मी केलं. माझं काय त्यात हे नाही रोल एवढा. फक्त मी एवढंच की फक्त त्यांना सगळे अरेंजमेंट करून दिले. आणि मला हे कन्सेप्ट आवडतो म्हणून त्यांनाही इतर कर्मचाऱ्यांनी करायला लावला. नक्कीच. आणि आज हे परळ आगारामध्ये झालंय. तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या सगळ्या आगारांमध्ये असा झालंच पाहिजे. सगळ्या आगारांना जेवढा मी तर बोलतो पोरांनाही हा कन्सेप्ट माहित पाहिजे की तुम्ही अर्ली एज तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकताय. बरोबर आहे. अर्ली एज तुम्ही इक्विटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. अर्ली एज तुम्ही ट्रेडिंग शिकू शकताय. ते त्यांना माहित पाहिजे. आणि तेही बरोबर म्हणजे मार्गदर्शन घेऊनही करू शकतोय आपण. बरोबर आहे ना. युट्यूब आहे किंवा हे असं मार्गदर्शन सल्लागार इन्व्हेस्टमेंट कंपनीज असतात, त्यांचे तज्ज्ञ असतात, त्यांना कॉन्टॅक्ट करूनही आपण करू शकतो. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आम्हाला. आणि ही पण गोष्ट खूप चांगली आहे की तुम्ही स्वतः तर करताच आहात, पण एक किती बरोबर आहे तो तुम्ही एक म्हणतात ना डिसिजन घेऊन तुम्ही दुसऱ्यांसाठी पण बाबा ही अशी इन्व्हेस्टमेंट करा, त्याच्यासाठी पण तुम्ही कार्यरत आहात. कुठेतरी रिस्क घ्यावी लागेल मॅडम. FDs मध्ये तर तुम्हाला रिटर्न मिळणार नाही. आणि सध्याचा इन्फ्लेशन रेट पाहता तुम्ही भविष्याचा रुपीजची व्हॅल्यू किंवा मागच्या 10 वर्षात काय होती ना आता काय होती नाही. आणि कसं आहे मिडल क्लास लोकांचं कसं असतं, एक FD करा, RD करा आणि मग पुढचे येणारे खर्च, लग्न, शिक्षण याच्यात अडकलेला आहे. 1000 रुपये बाहेर गेला तर नाश्त्या पाणी खर्च होतात, जेवणाला खर्च होतात. 1000 रुपये तिथे जेवायला खर्च झाले आणि सोडून द्या. आणि त्याला बघू पण नका. मी तर बोलतो ते तुमचे इन्व्हेस्ट होऊ द्या. नंतर एकसाथ तुम्ही कॉर्पोरेट जेव्हा जमा होईल तेव्हा तुम्ही चेक करा त्याचे व्हॅल्युएशन काय राहील. नाही, खरी गोष्ट आहे. खूप छान कॉन्सेप्ट आहे आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहात, ते पण वाखाणण्यासारखं आहे. खूप धन्यवाद आम्हाला भेटण्यासाठी आणि आमच्याशी गप्पा मारण्यासाठी. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. थँक्यू. दिवसाच्या अखेरी परळ डेपोमध्ये काही पॅसेंजर्सनी पण इथे हजेरी लावली आणि बरीचशी माहिती घेतली. एसक्यूआर इन्व्हेस्टमेंटने प्रत्येक सॅलरी स्लॅबसाठी जे ऑप्शन्स दिलेले आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी, त्याच्या डिटेल्स जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही पण यांना कॉन्टॅक्ट करू शकताय. सगळे डिटेल्स आहेत स्क्रीनवरती, त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही. आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.